तर राष्ट्रीय हरित लवादानं नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला स्थगिती दिली आहे। हरित लवादाच्या या निर्णयाचं पर्यावरण प्रेमींनी स्वागत केलंय। पुढील कारवाई करण्यापूर्वी नाशिक महापालिकेला आता राष्ट्रीय हरित लवादासमोर वस्तुस्थिती मांडावी लागणार आहे। त्या बदल्यात लावलेली झाडं कशी टेक्निकली तिथे जगत नाहीत किंवा नुसती ठेवली जातात खड्ड्यामध्ये, या सगळ्या गोष्टी त्याच्यात एक्सपोज होतील हळूहळू। बघूयात केस कशी प्रोसीड होते ती। याच्यात 100% दिलासा मिळू शकतो, बिकॉज कॉर्पोरेशनकडनं ट्रान्सपरंटली गोष्टी घडलेल्या नाही आहेत, जे आमचं आत्तापर्यंतचं ऑब्झर्वेशन आहे। त्याच्यामुळे त्याचं इफेक्ट डेफिनेटली जजमेंटवर येईल किंवा जे काही एक्सप्लेनेशन्स ते आतापर्यंत ऑन रेकॉर्ड देत गेलेले आहेत त्याचा नक्कीच फायदा आम्हाला पर्यावरणप्रेमींना होईल असं वाटतंय। नाशिक महानगरपालिकेने बेसिक ज्या गोष्टी केल्या पाहिजे, ट्री सेन्सस म्हणजे वृक्षांची जी गणना केली पाहिजे ती गणना केलेली नाही त्यांनी, आणि सायंटिफिक ऑडिट असतं ते सायंटिफिक ऑडिट केलेलं नाही। या सर्वांना जे एक कलमी कारभार जो सुरू होता त्याला एनजीटीने आज चपराक लगावलेली। तर आमदार सदाभाऊ खोत यांच्याकडून मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट त्यांनी घेतलेली आहे। घरकुलसाठी पात्र नागरिकांना जमीन घेता यावी यासाठी तुकडेबंदी कायद्यामध्ये सुधारणा करण्याची खोत यांची मागणी आहे। खोत यांच्या मागणीविषयी बावनकुळे सकारात्मक असल्याची देखील माहिती मिळते। तर शिक्षण हक्क कायद्यामध्ये 3 ते 6 वर्ष वयोगटातील मुलांना समाविष्ट करा। खासदार सुधा मूर्तींनी राज्यसभेमध्ये हा प्रस्ताव मांडलाय। शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत सध्या 6 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांना शिक्षणाचा अधिकार आहे। प्राथमिक आणि उच्च माध्यमिक शाळांमध्ये वंदे मातरम गाणं अनिवार्य करण्याची मागणी सुधा मूर्तींनी केली। तर नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये सुरू असलेल्या फूड फेस्टिवलला महाराष्ट्रातील खासदारांनी भेट दिली आहे। खासदार नरेश मस्के, अमर काळे आणि प्रशांत पडोळे यांनी फूड फेस्टिवलची पाहणी केली आहे। दिल्लीतील खवय्यांनी महाराष्ट्रातील जेवणाची चव चाखावी असं आवाहन महाराष्ट्रातील खासदारांनी केलेलं आहे। सर्व स्टॉलला भेट देत आलो आहे। झुणक्यापासून, झुणका भाकरपासून, पाटवडीपासून तर भरीत, शेवभाजी, जे तुमच्या जळगाववरली जी स्पेशालिटी आहे, सर्व स्टॉल्सला मी भेट देतोय। काही ठिकाणची टेस्ट घेतलेली आहे, अतिशय सुंदर टेस्ट आहे। आणि ज्यावेळी आम्ही दिल्लीत अधिवेशनाला येतो तेव्हा प्रामुख्याने मराठी जेवण, महाराष्ट्रीयन जेवण याची कमतरता आम्हाला जाणवते। साऊथ इंडियनच खूप खायला लागतं आणि महाराष्ट्राचं फूड ज्या पद्धतीने साऊथ इंडियन स्टॉल्स आहेत, हॉटेल्स आहेत, त्या पद्धतीने दिल्लीत महाराष्ट्रीयन पदार्थाचे स्टॉल्स, मोठी मोठी रेस्टॉरंट असावी असं आम्हाला वाटतं। आणि आज खऱ्या अर्थाने ही महाराष्ट्राची चव चाखण्याची संधी दिल्लीकरांना या ठिकाणी दिलेली